होते आपण ही दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। वाय बी चव्हाण सेंटर मधली ही दृश्य आहेत। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे इतर महत्त्वाचे नेते आमदार हे शरद पवारांची भेट घेऊन आता बाहेर पडल्याचं आपण पाहतो आहोत आणि कदाचित माध्यमांशी ते संवाद देखील साधतील। काय नेमकं घडलं बैठकीमध्ये, चर्चा नेमकी कशा पद्धतीने झाली, शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्या समवेत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर नेमकी काय भूमिका घेतली आहे, या अनुषंगाने माध्यमांना अजित पवार, प्रफुल्ल पटेल माहिती देतील असं दिसतं आहे। अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगाने या घडामोडी घडतायत। तिकडे हो, तुझा मोबाईल येतोय, ऐक ना मित्र। प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे, आपण पाहतो। त्याचीच ही थेट दृश्य वाय बी चव्हाण सेंटर बाहेरची ही दृश्य आहेत। प्रफुल्ल पटेल माध्यमांशी बोलतायत असंच दिसतंय। सुरू करतो। तब्बल 40 ते 45 मिनिटं ही चर्चा झाल्याचं समजतं आहे। चर्चेअंती नेमकं काय समोर येतं याचा तपशील आता प्रफुल्ल पटेल माध्यमांसमोर ठेवणार आहेत। सुनील तू घे। अरे फोन में घुस रहा है पूरा। आज दादा पवार आणि विधिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार माननीय आशीर्वाद घेण्यासाठी दर्शनासाठी आज चव्हाण सेंटरला त्यांच्या सोबत आम्ही सर्व आलो। काल जसं तुम्हाला माहित आहे असलेले कशाला टाकताय? काम करते चालेल। मोबाईल खाली घ्या, मोबाईल खाली घ्या। कोण मोबाईल आला ना? हा अरे मोबाईल खाली घ्या, मोबाईल खाली गेला, खाली गेला यार, खाली घे मोबाईल। कैमरे अरे मोबाईल खाली घ्या। आम्ही इथे माहिती काढली की पवार साहेब चव्हाण सेंटरला दुपारी येणार आहे आणि म्हणून आम्ही इथे आज आलो। सर्व आमदारांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि काल जसं मी म्हटलं होतं तशीच विनंती आज करून आम्ही पक्ष एक संघ राहावा या साहेब चव्हाण सेंटरला दुपारी येणार आहे आणि म्हणून आम्ही इथे आज आलो। सर्व आमदारांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि काल जसं मी म्हटलं होतं तशीच विनंती आज करून आम्ही पक्ष एक संघ राहावा त्या दिशेने पवार साहेबांनी विचार करावा अशीच विनंती करून आम्ही इथून आता जात आहोत।
याच्या पलीकडे मला काही अधिक बोलायचं आज नाही. हिंदी में बोलता हूँ. हिंदी 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 हिंदी. आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो विधायक है दोनों हाउस के, विधानसभा विधान परिषद के, माननीय अजीत पवार साहब के नेतृत्व में यहां पर पवार साहब के आशीर्वाद लेने के लिए पहुंचे. कल जैसे आपको मालूम है कि केवल जो मंत्रिमंडल में काम करने वाले जो मंत्री हैं उनके साथ मैं और सुनील तटकरे जी आए थे और आज बाकी के विधायक, क्योंकि कल रविवार था, विधायक आज ही यहां पर विधानसभा का सत्र शुरू हुआ इसलिए पहुंचे हैं और जो भी विधायक यहां मुंबई पहुंचे थे उनको यहां पर उनके साथ माननीय अजीत पवार साहब और मैं और सुनील तटकरे जी पहुंचे. हमें मालूम पड़ा कि पवार साहब यहां पर पहुंचने वाले हैं. चौहान सेंटर में हमेशा की तरह वो आते ही हैं, तो हमने विधानसभा से सब लोग एकत्रित होकर यहां पर पहुंचे. पवार साहब के आशीर्वाद हमने लिए और जिस तरह से कल हमने उनको विनती की थी कि पार्टी एक संग रहनी चाहिए, आपका आशीर्वाद और मार्गदर्शन उस दिशा में जरूर हो, यही विनंती करके हम यहां से प्रस्थान कर रहे हैं. काल मी सांगितलं होतं की पवार साहेबांनी आमच्या जे काही म्हणणं होतं ऐकून घेतलं, तसं आजही त्यांनी ऐकून घेतलेलं आणि त्यानंतरचा जे काही असेल आता मी आज कसं बोलू शकतो की त्यांच्या मनात काय आहे. हमने पवार साहब को विनती की, उन्होंने हमारी बात सुनी और कल जैसे उन्होंने हमारी बात सुनी, आज भी उन्होंने हमारी बात सुनकर और कुछ आगे उन्होंने कुछ कहा नहीं, लेकिन अच्छे से उन्होंने हमारी बात सुनी. बस इतना ही कहना. प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया आपण पाहिली, ऐकली. पक्ष एकसंध राहावा यासाठी आम्ही सर्वांनी शरद पवार यांना विनंती केल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय. पक्ष एकत्र आणि एकसंध राहावा हीच आमची इच्छा असल्याचं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना आम्ही सर्वांनी सांगितल्याचं म्हटलेलं आहे. अधिवेशन असल्यानं सगळे आमदार मुंबईत आहेत आणि त्यामुळं आज या सगळ्या आमदारांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून इथं दाखल झाल्याचं सांगितलं. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे देखील आपल्या सोबत आहेत सध्या. वैभव, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधला जो अंतर्गत तिढा आहे तो सोडवण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. दोन महत्त्वाच्या बैठका काल आणि आज देखील पार पडलेल्या होत्या. आता प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय की पक्ष एकसंध राहावा या अनुषंगाने शरद पवारांना आम्ही विनंती केली. आता शरद पवारांची भूमिका नेमकी काय याची उत्सुकता आहे. वैभव, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, या दोन्ही भेटींच्या मागे सगळ्यात सोडा जाऊ दे त्यांना. वैभव बोला. अजिंक्य, आवाज येतोय? वैभव, येतोय तुमचा आवाज, बोला. या दोन्ही बैठकांच्या मागे महत्वाचं कारण जे ते म्हणजे उद्या दिल्लीत एनडीएच्या घटक पक्षांची बैठक होते, तर बेंगलोरला युपीएच्या घटक पक्षांची बैठक होते, ज्याला शरद पवार जाणार आहेत बेंगलोरला, आणि उद्या दिल्लीत जी बैठक होते त्याला अजित पवार जाणार आहेत असं समजतंय. त्यापूर्वी सभागृहाचं कामकाज जे आज सुरू झालं त्याच्यामध्ये व्हीप जारी केल्यानंतर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची सुद्धा भीती होती. या सगळ्या गोष्टींची आमदारांमध्ये जोरदार चर्चा होती आणि त्याचीच दखल घेत अजित पवार यांनी शरद पवार हे वायबी सेंटरला येणार आहेत असं कळाल्यानंतर तातडीनं सगळ्या आमदारांना घेऊन त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे सुद्धा वायबी सेंटरला पोहोचले आणि ते पोहोचल्यानंतर शरद पवार तिथं आले. त्यांना या सगळ्या आमदारांच्या भेटीची कुठलीही कल्पना जी आहे ती आधी देण्यात आलेली नव्हती. त्यानंतर शरद पवार आल्यावर त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांनी जवळपास 20 ते 25 मिनिटं चर्चा केली. दरम्यानच्या काळामध्ये एकदा सुप्रिया सुळे स्वतः येऊन आमदारांशी बोलून गेल्या. त्यानंतर रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघे सोबत आले आणि ते आमदारांशी बोलून गेले. आतली शरद पवारांच्या सोबतची प्रफुल्ल पटेल आणि अजित पवारांची बैठक संपल्यानंतर अजित पवारांनी
2-3 वेळा शरद पवार यांना विनंती केलेली होती की आमदारांना काय म्हणायचे ते तुम्ही एकदा ऐकून घ्या. 32 आमदार जे आहेत अजित पवार गटाचे ते या बैठकीसाठी उपस्थित होते. तिथं गेल्यानंतर शरद पवार यांनी 10 मिनिटं सगळ्या आमदारांना काय म्हणायचे ते ऐकून घेतलं. त्यांनी कुठलंही मत जे आहे ते आतमध्ये व्यक्त केलेलं नाही आमदारांकडे. मात्र सुरुवातीला शरद पवार हे आमदारांना भेटायला तयार नव्हते किंवा उत्सुक नव्हते असं दिसतंय. अचानकपणे या सगळ्या गोष्टी केल्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल जो संशय निर्माण होतोय किंवा संभ्रम निर्माण होतोय शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल, तो संभ्रम वाढू नये किंवा तो आणखी पसरू नये याची चिंता त्यांच्या समोर होती असं समजतंय. त्यामुळे सुरुवातीला बराच वेळ त्यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर 7 ते 10 मिनिटच केवळ ते आमदारांच्या हॉलमध्ये 4थ्या मजल्यावर थोडा वेळ थांबलेले होते. त्यानंतर तातडीनं लगेच ही बैठक संपली. आमदारांनी एक सुरामध्ये त्यांना विनंती केली की आपला पक्ष सोबत राहावा म्हणून तुम्ही आमच्या सोबत यावं अशा पद्धतीची विनंती जी आहे ती आमदारांनी शरद पवार यांच्या समोर केली. त्याला कुठलीही प्रतिक्रिया न देता शरद पवार यांनी धन्यवाद म्हटल्याचं कळतंय. त्यानंतर हे सगळे आमदार आता बाहेर निघालेत आणि तिथून विधान भवनाच्या दिशेने रवाना झाले. म्हणजे आता शरद पवारांची नेमकी काय पुढची भूमिका असणार आहे याचीच उत्सुकता आहे. वैभव, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि यानंतर पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते. काका पुतण्यांच्या भेटीवर काँग्रेसनं आता आक्षेप घेतलेला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर काँग्रेसकडून आक्षेप घेतला गेलेला आहे. सलग 3ऱ्या भेटीवर काँग्रेसनं हा आक्षेप घेतलाय. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी हा आक्षेप घेत भेटीगाठींची ही मालिका चुकीची असल्याचं म्हटलंय आणि शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर काँग्रेसकडून आता आक्षेप घेण्यात आलेला आहे. सलग 3ऱ्या भेटीच्या अनुषंगानं आता हा आक्षेप काँग्रेसनं घेतलेला आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात आक्षेप घेत भेटीगाठींची आणि बैठकांची ही मालिका चुकीची असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे. याबरोबरच शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सुद्धा यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता भेटीगाठींचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या सलग 3ऱ्या भेटीवर काँग्रेसनं आक्षेप घेतलेला आहे. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी हा आक्षेप घेत बैठकांचं आणि भेटीगाठींचं हे सत्र या मालिका चुकीचं असल्याचं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधला एक पक्ष काँग्रेसनं आता या सगळ्या भेटीगाठींवर आक्षेप घेतलेला आहे. शरद पवार आता या सगळ्या संदर्भात नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे केंद्रीय स्तरावर आपण पाहतो आहोत सगळ्या विरोधकांची एक बैठक होऊ घातलेली आहे बंगळुरूमध्ये. दुसरीकडे एनडीएची एक बैठक होऊ घातलेली आहे. या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा अंतर्गत तिढा सुटतो का? शरद पवार नेमकी काय भूमिका या अनुषंगानं जाहीर करतात हे देखील महत्त्वाचं असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की काही वेळापूर्वीच शरद पवार यांच्या भेटीसाठी म्हणून अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या सोबत राष्ट्रवादीचे 32 आमदार पोहोचलेले होते. शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून आम्ही सगळे इथं आलेलो असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना सांगितलेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एकत्र आणि एकसंध राहावा या अनुषंगानं शरद पवारांना आम्ही विनंती केल्याचं देखील प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं होतं. आता शरद पवार नेमका या संदर्भात काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित पवारांसोबत काल राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवारांच्या भेटीसाठी आलेले होते. मनधरणीचे प्रयत्न होत असल्याचं सातत्यानं पाहायला मिळतंय. आज अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे 32 आमदार अजित पवार यांच्या सोबत शरद पवारांच्या भेटीसाठी म्हणून आलेले होते. तब्बल 40 ते 45 मिनिटं झालेल्या या बैठकीनंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर जे महत्त्वाचे नेते आहेत, आमदार आहेत ते वाय.बी. चव्हाण सेंटरच्या बाहेर आले. प्रफुल्ल पटेल यांनी भेटी संदर्भातला तपशील माध्यमांसमोर सांगितला.
आम्ही इथे आज आलो. सर्व आमदारांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि काल जसं मी म्हटलं होतं तशीच विनंती आज करून आम्ही पक्ष एकसंघ राहावा त्या दिशेने पवार साहेबांनी विचार करावा अशीच विनंती करून आम्ही इथून आता जात आहोत. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.